जय शिवराय शेतकरी मित्रांनो, महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं आणि ते अनुदान आपलं आलं का नाही, नेमकी अर्जाची स्थिती काय आहे हे सुद्धा आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि तेच कसं बघायचं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यासाठी 3 पद्धतीनं आपल्याला हे अनुदान बघता येतं. याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, महाडीबीटीच्या माध्यमातून आपण कृषी यांत्रिकीकरण योजना असेल, सूक्ष्म सिंचन योजना असेल किंवा इतर काही अवजारांच्या योजना असतील, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असतो. अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला त्याला पूर्वसंमती मिळत असते आणि पूर्वसंमती मिळाल्याच्या नंतर आपण ते अवजारे खरेदी करतो किंवा ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, या गोष्टी घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यासाठी त्याचं जे काही बिल असेल ते बिल त्यावर अपलोड करावं लागतं आणि हे अपलोड केल्याच्या नंतर त्याची छाननी होते आणि छाननी झाल्याच्या नंतर आपल्याला या माध्यमातून एक अनुदान मिळत असतं. मग स्प्रिंकलरसाठी असतं, ठिबकसाठी असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आपल्या जमिनीच्या क्षेत्रावर सुद्धा अवलंबून असतं. मात्र हे अनुदान आपल्याला मिळालं का नाही हे बघणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. कारण बरेच शेतकरी हे वाट बघत असतात की अनुदान कधी येणार कधी येणार. शासनाचे विविध GR निघत असतात. मग कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबतीत असतील, सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाच्या बाबतीत असतील, तर हे आल्याच्या नंतर मग आपलं अनुदान कधी मिळणार. कारण आता एक पद्धत आहे की जे अगोदर अर्ज करतील त्यांना हे अनुदान लवकर मिळतं, त्यांना पूर्वसंमती सुद्धा लवकर मिळते. आणि या अगोदर बऱ्याच साऱ्या अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत, त्यांचे अनुदान आणखी मिळालेले नाही आणि त्यामुळे सध्या पूर्वसंमती सुद्धा बंद आहेत. म्हणजे नवीन शेतकऱ्यांनी अर्ज केले तर त्यांना पूर्वसंमती सुद्धा मिळत नाही. मात्र या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत तर त्यांनी सुद्धा अशा प्रकारे बघणं गरजेचं आहे की आपलं अनुदान आलंय का नाही आलंय. तर चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. शेतकरी भावांनो, आपल्याला सर्वप्रथम महाडीबीटीच्या या वेबसाईटवर यायचं आहे. आपण मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर महाडीबीटी फार्मर टाकल्याच्या नंतर या वेबसाईटवर येता येतं. आता या वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपल्याला इथं अर्जाची सध्या स्थिती तपासा यावर क्लिक करायचं आहे. आणि यासाठी आपल्याकडं अर्ज क्रमांक, फार्मर ID किंवा आधार नंबर अशा 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. तर यामध्ये प्रकार बघा, इथं अर्ज क्रमांक, आधार क्रमांक आणि शेतकरी ID असं 3 प्रकारे आपण हे बघू शकतो. तर आपण अर्ज क्रमांकाच्या बाबतीत बघायचं. त्याचं कारण असं आहे की आपण यावर वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांसाठी अर्ज केलेले असतात. त्यामुळे आपण अर्ज क्रमांक टाकून बघितलं तर आपल्याला त्या योजनेच्या बाबतीत आपल्या अनुदानाची काय स्थिती आहे हे लगेच लक्षात येतं. आणि आधार नंबर किंवा फार्मर ID टाकला तर आपण सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी अर्ज केलेला असेल किंवा कृषी यांत्रिकीकरणासाठी केलेला असेल तर त्या सगळ्या योजना त्यामध्ये दिसतात. त्यामुळे आपण ज्या योजनेचं बघायचं आहे त्यासाठी आपला अर्ज क्रमांक टाकणं गरजेचं आहे. इथं अर्ज क्रमांक टाकून घ्यायचा. त्यानंतर हा कॅप्चा कोड सुद्धा इथं टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर शोधा या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपला अर्ज क्रमांक दिसणार आहे, शेतकरी ID उपलब्ध आहे का ती माहिती दिसणार आहे, अर्जदाराचा प्रकार वैयक्तिक, प्रोफाईल प्रकार आधार, अर्जदाराचे नावसुद्धा इथं दिसणार आहे, जिल्हा, तालुका, आपलं जे गाव असेल ते, आणि आपण कोणत्या बाबीसाठी अर्ज केलेला आहे ते सुद्धा इथं दिसणार आहे. आणि कोणत्या योजनेअंतर्गत हे आपल्याला अनुदान मिळणार आहे ते सुद्धा दिसणार. आपल्या अर्जाची स्थिती जी काय आहे तर ती सुद्धा दिसणार. विनर म्हणजे आपण एखाद्या वेळेस अर्ज केल्याच्या नंतर सुद्धा बघू शकतो आपल्या अर्जाची स्थिती काय आहे. तर इथं विनर आहे. आणि पेमेंटची जी स्थिती आहे तर छाननी स्थितीमध्ये पेमेंट इन प्रोसेस असं यामध्ये दाखवतं आहे. आता तुमचं जर पेमेंट आलेलं असेल तर इथं पेमेंट सक्सेस असं दाखवणार. आणि अशा पद्धतीने तुमचं कोणत्याही योजनेसाठी जर अर्ज केलेला असेल
तर तुम्ही महा-डी-बी-टीच्या माध्यमातून अशा प्रकारे आपल्या योजनेच्या स्थितीचं स्टेटस, पेमेंटचं स्टेटस हे चेक करू शकता. हे महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. तुमचं अनुदान मिळालं का ते सुद्धा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.